हॅलो, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण जातोय जोशी मार्केटला आणि इथले मी तुम्हाला सर्व शॉप्स दाखवणार आहे जिथे तुम्हाला खूप सुंदर कपड्यांची व्हरायटी बघायला मिळेल। हा फर्स्ट फ्लोअर आहे, याच्यावरती जायचं आहे आपल्याला जिथे सगळे आपल्याला कपड्यांचे शॉप्स बघायला मिळतील। खालच्या फ्लोअरला पूर्ण ज्वेलरी आणि जे लिंगरी शॉप्स असतात ते आहेत। सो आता आपण वरती चाललोय। वरती तुम्हाला काही ज्वेलरी शॉप्स आणि काही स्टेशनरी शॉप्स अँड देन मेहंदी आर्टिस्ट वगैरे असं थोडं बघायला मिळेल। आफ्टर दॅट आपल्याला सगळे कपड्यांचे शॉप्स वरती बघायला मिळतात। सो इथनं स्टार्ट झालेलं आहे। हे फर्स्ट शॉप आहे। असे समोरही दुकानं आहेत आणि या कॉर्नरलाही दुकानं आहेत। हे पूर्ण एकच दुकान आहे। तर इथले मी तुम्हाला आधी कपडे दाखवते आणि नंतर आपण जाऊयात समोर। ॲड्रेस सगळ्यांनाच माहिती आहे जे अमरावतीला राहतात, बट कोणाला माहिती नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, तुम्ही चेक करू शकता। जोशी मार्केट तुम्ही कुठल्याही ऑटो स्टँडवरती विचारू शकता, तुम्हाला मिळून जाईल किंवा मॅपवरती पण ॲड्रेस आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जोशी मार्केटमध्ये जे पण छान नवीन व्हरायटी आलेली आहे ती दाखवणार आहे। तर चला स्टार्ट करूया आता व्हिडिओ। जिथे मी पहिल्या शॉपमध्ये आली यांच्याकडे खूप सुंदर टॉपचं कलेक्शन होतं आणि नाईट वेअरचं कलेक्शन पण खूप छान होतं। कॉर्ड सेट खूप जास्त होते, पण कॉर्ड सेट म्हणजे जे आपण समरमध्ये यूज करतो ते वाले नाही, जे आपण डेली वेअरला घरी यूज करतो ते कॉर्ड सेट इथे खूप सुंदर होते। फर्स्ट ऑफ ऑल मी या शॉपमध्ये हे सगळं बघितलं, त्यांचं सगळं समोरच कलेक्शन लावलेलं होतं। देन तिथे जीन्स बघितले आणि नंतर मग आम्ही आलो दुसऱ्या शॉपवरती। इथे एवढे सुंदर हे पॅन्ट्स होते, जसे लिनेन पॅन्ट असतात ना त्याचा ड्यूप होता। प्रॉपर लिनेन नव्हतं पण कॉटन होतं आणि चांगल्या क्वालिटीचं होतं। या ज्या शॉपमध्ये मी आत्ता आलेली आहे ना, हे कुठलं शॉप आहे, जेव्हा मी तुम्हाला आत्ता स्टार्टिंगला दाखवलं की आम्ही वरती चढलो ते पहिलं दुकान आणि त्याच्याच बाजूचं हे दुसरं दुकान आहे सरळ। तर तुम्ही सुरुवातीचा व्हिडिओ बघून घ्या। इथे पण कॉर्ड सेट जे शॉर्ट्सवाले होते ते खूप सुंदर होते। 250 रुपयांपासून स्टार्टिंग होती कॉर्ड सेटची आणि टी शर्ट आणि शर्टमध्ये तर तुम्हाला खूप व्हरायटी भेटून जाईल। हे पण कॉर्ड सेट आहेत आणि याची प्राइस होती 350 रुपीज, पण याची क्वालिटी खूप छान होती। जो कापड होता तो खूप थिक आणि खूप सॉफ्ट होता। फक्त थोडा आणखीन पाऊस पडला आणि थोडी आणखीन थंडी आली की छान आहेत हे घालण्यासाठी। आणि आता मी हा परचेस न करण्याचं रिझन की सध्या आमच्या इकडे गरमीच आहे, थोडा अजून थंडावा आला की मी हा पॅटर्न घेतला असता। आणि हा कलर बघा किती सुंदर आहे, बेज कलर। हा ओरिजिनल बघताना खूपच छान वाटत होता। सो यातले सर्वच कलर खूप छान होते। याच्यामध्ये एक मरून कलर होता, एक रेड कलर होता, एक हा पीच पिंक कलर होता, एक ब्लश पिंक आणि एक असा हा ज्याला आपण टाय अँड डाय कलर म्हणतो तो वाला होता। देन हे जे आता ह्या प्रिंट आहे त्याच्यामध्ये अशा फ्लोरल प्रिंट आहेत, याचा पण कापड छान होता। देन टायगर प्रिंट होती, स्ट्रिपमध्ये होते, हे पण छान होते आणि हे पण कॉर्ड सेटच होते। फक्त हे फुल कॉर्ड सेट होते, म्हणजे फुल लेंथवाले होते, शॉर्ट्स नाही। तर याच्यामध्ये पण छान प्रिंट होती आणि याची प्राइस पण 300च होती। त्याच्यामध्ये ना डिफर करते की क्वालिटी कशी आहे, त्याच्यावरती शॉर्ट्स आणि फुलची प्राइस आहे। जसं की आता मी तुम्हाला हे 300 वाले दाखवत आहे, काही यातले 350 वाले आहेत। याच्या प्रिंट पण खूप छान आहे आणि खूप सॉफ्ट कपडे होते। त्याच्यानंतर आता जे मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यानंतरचा पॅन्ट, जसं की हे याची क्वालिटी खूप छान होती। शर्टमध्ये हे एकच पॅटर्न उरलेलं होतं यांच्याकडे, शर्ट आणि पैजामा पॅटर्नमध्ये। याची पण प्राइस होती 350 रुपीज। आता हे जे मागे आहे हे सुद्धा शर्ट पॅटर्न आहे, पण याचा कापड थोडा वेगळा होता, म्हणजे असं ते स्पंज वगैरेचं कसं असतं त्या पॅटर्नमध्ये होतं। मला एवढा पण चांगला कापड नाही वाटला, तो खूप सॉफ्ट होता, एकदम असा नरम आणि छान होता, पण पर्सनली मला आवडला नाही। प्राइस सेम होती 350 रुपीज। देन आम्ही हे वाले कॉर्ड सेट बघितले आणि हे एवढे स्टायलिश होते आणि एवढे सुंदर होते। ते मी जे तुम्हाला 350 रुपीजवाले शॉर्ट्सवाले दाखवले ना त्याचंच हे लॉंग पॅटर्न होतं आणि हे होतं फॉर 500 रुपीज, पण याची क्वालिटी खूप छान होती। इथे असे नाईट गाऊनमध्ये पण खूप सुंदर पॅटर्न होते आणि खूप छान प्रिंट होते आणि हे पण खूप सॉफ्ट होते। याच्यामध्ये खूप सारे कलर कॉम्बिनेशन प्रिंट होत्या। एक बाजूला पण तुम्हाला फ्लोरल प्रिंट दाखवते। कापडमध्ये फरक होता दोघांच्याही, पण कपडा खूप छान होता दोन्ही पॅटर्नचा। मी माझे जेवढे पण नाईट पॅन्ट आणि टॉप घेते ना ते मोस्टली या शॉपमधनं घेते, बिकॉज इथे ना कधी कधी तुम्हाला खूप सारे ट्यूब्स मिळून जातात। मी इथनं एक झिवामेचं ट्यूब घेतलेला आहे,
जो पॅन्ट होता नाईट पॅन्ट, आणि तो एवढा छान निघाला. तो अजूनही माझ्याकडे आहे. मी 2 वर्ष आधी त्याला घेतलं होतं आणि त्याची क्वालिटी खूप छान आहे. म्हणजे ओरिजिनल झिवामेच आहे ते यांच्याकडे जे ते एक्सपोर्टमध्ये वगैरे येतं तो यांच्याकडे माल असतो. तर तो पॅन्ट होता तो. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही असं छान सर्च करा, तुम्हाला काहीतरी चांगलं नक्कीच मिळेल. देन इथे हे सगळे टॉप्स होते. 100ला टॉप होते, 200ला टॉप होते वेगवेगळे. या टॉपची आता मी जी तुम्हाला दाखवत आहे याची रेंज होती 200 आणि काहीची होती 250 रुपीज. आता हे वरती क्रॉप शर्ट होते, पण मला याची क्वालिटी जराही आवडलेली नाही. कलर्स खूप सुंदर होते, पण हे खूप इची फॅब्रिक होतं. याच्यामधले कलर तर एवढे ब्युटिफुल होते. असा लेमन कलर होता, त्याच्यानंतर पर्पल लव्हेंडर कलर होता, खूप ब्युटिफुल आणि पेस्टल कलर्स होते. पण क्वालिटी बिलकुलच चांगली नव्हती. तर मी सजेस्ट नाही करणार अशा कापडच्या क्वालिटीमध्ये इन्व्हेस्ट करणं. देन आणखीन इथे भरपूरसे टॉप होते, भरपूरसे नाईट ड्रेसमध्ये तर खूप व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल आणि क्वालिटी नाईट ड्रेसेसची खूप छान होती इथली. देन इथे तुम्हाला 1 पीसेस पण बघायला भेटणार आणि खूप सारे टी शर्ट्स होते. काही टी शर्ट असे होते जे युनिसेक्स होते. फॉर एक्झाम्पल हे टी शर्ट जे आहेत ते मुलं आणि मुली दोन्ही विअर करू शकतात असं त्यांनी मला सांगितलं. आणि हे थोडे ओव्हरसाइज टी शर्ट होते. याची प्राईस 200 रुपीज होती. देन हे स्ट्रीपवाले हे पण खूप ट्रेंडमध्ये असतात नेहमी. देन प्लेन टी शर्ट्स पण खूप ट्रेंडमध्ये असतात आणि खूप छान असं स्टायलिश आपण त्याच्यामध्ये दिसू शकतो. त्यानंतर हे जे आहेत मिकी माऊसवाला आणि अशा वेगवेगळ्या स्ट्रीपचे वेगवेगळ्या पॅटर्नचे हे क्रॉप टी शर्ट होते. याची पण क्वालिटी खूप छान होती. त्याच्यानंतर बघा आता हे तुम्हाला मी खालचे शर्ट आणि टॉप दाखवत आहे. तर हे शियर फॅब्रिकमध्ये होते. शियर म्हणजे थोडं ट्रान्सपरंट असं फॅब्रिक होतं याचं. तर याच्यामध्ये हा एक व्हाईट होता, आणखीन त्याच्या मागे त्याचे 2-3 कलर्स होते. देन हा येल्लो डॉटेड रेट्रो स्टाईलमध्ये होता. पॅन्ट्स खूप सुंदर होते इथे, छान वाईड लेग वगैरे, पण तुम्हाला जीन्सची पण व्हरायटी भेटून जाईल. देन कुर्तीचे जे स्टाईल्स असतात ते इथे अवेलेबल होते. काहींची क्वालिटी खूप छान होती, काहींची मीडियम ॲव्हरेज होती. सो तुम्ही इथे आल्यानंतरच तुम्हाला कळेल. देन हे मल्टी कलरचे टॉप जे आहेत हे पण खूप ट्रेंडिंग होते आधी, तर त्यांच्याकडे रिस्टॉक आलेला आहे याचा. आणि ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला वेगवेगळे कलर्स दाखवले. तर हे फॅब्रिक पण खूप सुंदर होतं आणि पॅटर्न पण थोडा वेगळा होता. देन इथे शूज आणि सँडलचं शॉप आहे, हे आपण नंतर एक्सप्लोअर करू. सध्या आपण फक्त आता कपड्यांचं शॉप बघतोय. तर त्याच्याच बाजूला आता आपण सेम लाईनमध्ये जातोय, म्हणजे जे पहिलं शॉप बघितलं त्याच्या बाजूचं हे शूज सँडलचं आणि त्याच्याच बाजूला लागून हे शॉप आहे. ह्या शॉपचं एक गोष्ट सांगायची झाली तर इथे खूप युनिक आणि खूप सुंदर कलेक्शन मला टॉप्समध्ये बघायला मिळालं आणि जीन्स पण खूप छान होते यांच्याकडे. यांचं मी तुम्हाला टॉपचं कलेक्शन दाखवते जे खूप स्टायलिश होतं. आता हे झाले लॉंग टॉप, तुम्हाला मी टँक टॉप आणि क्रॉप टॉपमध्ये व्हरायटी दाखवते. एक हे पॅटर्न बघा, हे जे मागचं टॉप आहे हे एवढं स्टायलिश दिसतं ना, विअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतं. तुम्ही त्याला छान ॲसेसराईज केलं तर. याच्यामध्ये खूप व्हरायटी होती त्यांच्याकडे. मी कसं एकटीच शूट करत आहे त्यामुळे तुम्हाला कदाचित काही गोष्टी प्रॉपर दिसत नसेल, पण तरीसुद्धा मी सगळं व्यवस्थित दाखवण्याचा ट्राय केला आहे. सो तुम्ही थोडा वेळ थांबा, मग पुढे मी हेल्पला घेतलेला आहे कोणाला, सो तुम्हाला आणखीन व्यवस्थित बघायला मिळतील व्हिडिओ. आता हा टॉप बघा, हा किती सुंदर आहे आणि या सगळ्यांची प्राईस होती 150 रुपीज. काही टॉप 200चे होते. याचा पॅटर्न पण खूप सुंदर होतं या ग्रीन टॉपचं. देन थोडे मेशमध्ये टॉप होते, थोडे खूप वेगवेगळ्या क्वालिटीचे आणि वेगवेगळ्या फॅब्रिकचे आणि वेगवेगळ्या पॅटर्नचे टॉप इथे बघायला मिळत होते. आणि ते दादा मला सांगत आहेत की दर वीकला ते मुंबईला जातात, म्हणजे त्यांच्यासोबतचे जे असतात ते, आणि ते रिस्टॉक करतात आणि जे पण काही ट्रेंड आलेलं असेल ते लगेच ते त्यांच्या शॉपमध्ये घेऊन येतात. त्याच्यामुळे जर तुम्ही त्यांच्याकडे या वीकला गेले आणि नेक्स्ट वीकला गेले तर तुम्हाला थोडीफार व्हरायटी ही वेगळी बघायला मिळणार. आता मी जे तुम्हाला टॉप दाखवत आहेत हे कदाचित तुम्ही सगळीकडे बघितले असेल, पण हा ऑरेंज टॉप बघा पीच कलरचा, यांच्याकडे या टॉपमध्ये सुद्धा खूप व्हरायटी होती. म्हणजे पॅटर्न वेगवेगळे होते अवेलेबल. हा पण सेलिब्रिटी स्टाईल टॉप होता, फक्त त्याला आपण विअर कसं करतो त्याच्यावरती त्याचा लुक डिसाईड होतो. देन कोरियन टॉपमध्ये पण खूप व्हरायटी होती, खूप छान कोरियन टॉप होते आणि हे सगळे 200च्या रेंजचे होते. काहीही घ्या, 150 to 200ची रेंज इथे अवेलेबल होती टॉपमध्ये, आणि शॉर्ट्समध्ये तर 100पासून स्टार्टिंग होती. आणखीन आता मी तुम्हाला दाखवते जी नवीन व्हरायटी अजून इथे मला वाटली, जे बाकीच्या शॉपमध्ये नाही दिसलं. म्हणजे आता 2-3 शॉप मी बघितले, त्यामध्ये ज्या गोष्टी नव्हत्या त्या सगळ्या इथे तुम्हाला मिळून जाणार. आणि यांच्याकडे ना
एका टॉपमध्ये कलर्ससुद्धा अवेलेबल होते, बाकीकडे असं नव्हतं. सिंगल पीस आणि एखाद्या टॉपमध्ये तुम्हाला कलर बघायला मिळणार, बाकी नाही. आणि यांच्याकडची मला मेन गोष्ट जी आवडली ती क्वालिटी खूप छान होती. कापड सर्व टॉपचे खूप सॉफ्ट होते. पॅन्टमध्ये पण खूप व्हरायटी होती यांच्याकडे. हे जे टॉप आहेत याची रेंज होती 150 रुपीज आणि यातलेच काही टॉप 200 रुपीजला होते. आता हा टॉप बघायचा, कापड एवढा छान होता, कलर कॉम्बिनेशन एवढं सुंदर होतं आणि काही ना थोडे असे फॅन्सीमध्ये पण होते आणि ते पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात. मेन गोष्ट तुम्हाला मी याच्या आधी पण सांगितली की क्वालिटी खूप छान होती. त्यानंतर जसे आपण H&M झारामध्ये टँक टॉप बघतो त्याच्यामधली पण यांच्याकडे खूप व्हरायटी होती. बीच वेअरमध्ये पण खूप व्हरायटी बघायला मिळाली. हे टॉप बघा किती सुंदर आहे. ॲक्च्युली हे पुलोवर आहे, याच्या आतमध्ये तुम्हाला काहीतरी घालावं लागेल आणि त्याच्यावरती तुम्ही हे टॉप म्हणून म्हणजे पुलोवर म्हणून यूज करू शकता, पण त्याचं लुक खूप सुंदर येणार. टँक टॉपमध्ये सर्व कलर्स तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळतील. आणि आता इथनं सुरू होतात शॉर्ट आणि सुंदर क्रॉप टॉप, ज्याच्यामध्ये खूप सुंदर कलेक्शन यांच्याकडे आलेलं होतं. तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला मिळेल, बिकॉज आपला व्हिडिओ खूप लॉंग होतोय. आणि याची प्राईस तुम्ही गेस करा तोपर्यंत, खूपच कमी म्हणजे एकदम मिनिमम प्राईस असणार आहे याची. आणि जोही याची प्राईस करेक्ट गेस करेल त्याला मी हे टॉप गिव्ह अवे करणार आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह. बाय.